हगवणे कुटुंबाच्या जवळचा असणारा निलेश चव्हाण पोलिसांच्या चुकीमुळे फरार झाल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांकडून करण्यात येतोय। राजेंद्र हगवणे पवना धरणावरील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर होता याची माहिती एपीआय अशोक डोंगरेंना दिली होती असं वैष्णवीचे काका मोहन कसपटे यांनी सांगितलंय। पोलिसांनी हगवणे तिथे नव्हता अशी माहिती दिली होती, परंतु आता चौकशीत हगवणे हा बंडू फाटकच्याच फार्म हाऊसवर होता हे समोर आलं आहे। प्रत्येक वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पोलिसांना आदेश देण्याची वेळ काय येते अशी खंत वैष्णवीच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। बंडू फाटकचे जे आता आम्हाला पुन्हा समजले की आम्ही लोकेशन सांगितलं होतं, परंतु तिथं त्यांना मिळून आलं नाही असं ते म्हटले। परंतु आता ज्या माहितीप्रमाणे बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर ते होताच, म्हणजे आता काय यातून बोध घ्यावा आम्हालाही समजत नाही काय। हो, मला असंच वाटतं की ज्या वेळेला पहिली आम्ही एनसी नोंदवली त्यावेळेला जर त्याला पकडला असता तर त्याला पळायला चान्स मिळाला नसता। आता पुन्हा नव्याने केल्यानंतर त्याला शोध मोहीम करणं, तोपर्यंत त्याला पळायला चान्स मिळाला, दुसरे काही उद्योग करायला चान्स मिळाला आहे। तरी असे वारंवार त्यात चुका होऊ नये। ठीक आहे, पोलिसांना कामं असतील जे असतं ते, परंतु या तपासाकडेही त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे। दरम्यान फरार झालेला राजेंद्र हगवणे आणि मुलगा सुशील हगवणे हा वडगाव मावळमधील शिरोली चांदोली गावचे सरपंच बंडू फाटकांच्या फार्म हाऊसवर होता अशी माहिती फार्म हाऊसचे मालक बंडू फाटक यांनी दिली आहे। राजेंद्र हगवणेला तुम्हाला बोलायचे तर ते बोलले की आम्ही तुमच्या फार्म हाऊसवर जाऊ का। मग मला काय या गोष्टीची काही कल्पना नव्हती की यांनी असं काही कृत्य केलेले, त्याच्यामुळं मला नेहमीप्रमाणे येतात म्हणून मी म्हणलो जा। आणि कारण की मी पण फार बिझी असल्या कारणाने माझ्या घरी पाहुणे रावणे होते आणि त्या ह्याच्यात मला जास्त बंडोबांशी किंवा राजेंद्र हगवणेशी बोलता नाही आलं। ते जा म्हणले, मग ते गेले का राहिले का नाही राहिले याची मला कल्पना नाही। मी माझ्या कार्यक्रमात घरीच बिझी होतो, त्याच्यामुळं मी काय त्यांच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये। आणि या राजेंद्र हगवणेने या असं काही कृत्य केले याची काही मला कल्पना नव्हती। माझ्या तिघांचा संबंध असा आहे की बंडोपंत भेगडे माझा मित्र आहे आणि राजेंद्र हगवणे हे मुळशीतले मोठे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आणि मी शिरोली चांदोलीचा सरपंच आहे। या नात्याने आमचे कुठे ना कुठे कार्यक्रमामध्ये भेट होत असते राजेंद्र हगवणेंची, त्याच्यामुळे ती आमची ओळख। आम्हाला पोलिसांनी बोलवलं तर आम्ही जाणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।